आज ना मी खूप खुश होते आणि त्याच आनंदामध्ये ना मी इथे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेत. खरं तर आनंदाची बातमी असेल तर आपण काही ना काहीतरी गोड पेढा वगैरे असं आणतोच. त्याच प्रकारचा काहीतरी त्याच लेवलचा मला आज आनंद झाला होता. तर इथे मी फर्स्ट टाईमच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवतेय. त्यामुळे मी रेसिपी वगैरे काही शेअर नाही करत. जर मला व्यवस्थित जमले तर मी नक्की शेअर करेन. आता हे जे मोदक आहेत ना ते आमच्याकडे कोकणात म्हणजे बनवले जातात. तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक माझ्या सासूबाई बनवतात, सो त्यांचं बघून बघून शिकले होते मी. म्हटलं चला आज फर्स्ट टाइम ट्राय करूया आणि आनंदाची तशी बातमी पण आहे. पहिला मोदक माझा मोडलाच होता आणि बाकीचे मोदक बऱ्यापैकी व्यवस्थित झाले होते. आता गव्हाच्या पिठाचे मोदक करायचे म्हटले तर ते माझ्या मम्मीने मला परफेक्ट शिकवलेत आणि स्वतःहून शिकवलेत तिने मला, त्यामुळे ते मला परफेक्ट येत. तर चला आता वेळ आली आहे आनंदाची बातमी नक्की काय आहे ते सांगायची. तर हे बघा, हा पसारा तुम्ही बघताय ना, हे जे टेबल वगैरे आहे तेच आमच्या हॉलमध्ये. हे टेबल माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे, सो त्यांचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये जागा नव्हती म्हणून आमच्या घरामध्ये हॉलमध्ये ठेवले होते. फायनली त्याच्या बाजूलाच आता त्यांनी अजून एक रूम घेतली आणि हे सगळा पसारा जो काही दिसतोय ना तो आता ते तिकडे शिफ्ट करतायत. त्यामुळे हॉल रिकामा होईल आणि मला मस्त डेकोरेट सुद्धा करता येईल आणि छान छान ब्लॉग बनवता येतील. हीच तर आनंदाची बातमी होती, म्हणूनच मी खुश होते.